आज पुणे कराराला 93 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल मंगळवार पेठ अनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीच्या वतीने प्रभाग क्रमांक 24 कमलानगर हॉस्पिटल रास्तापेठ येथे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले। या परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून असलेले पारंपरिक अनुसूचित जातीचे आरक्षण रद्द करण्यात आले असून अनुसूचित जातीची पडण्यायोग्य लोकसंख्या असूनही लोकसंख्येचे विभाजन करून मंगळवार पेठेतील आरक्षण हटविण्यात आले आहे। या अन्यायकारक निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांचा तीव्र आक्रोश सभेतून व्यक्त झाला। सभेत पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला। तसेच आरक्षण हक्क परत न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवण्यात आली। जर ही प्रभाग रचना 2017 प्रमाणे झाली नाही तर टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जनतेतून प्रशासनाकडे आणि प्रशासनातून हायकोर्टापर्यंत जाण्याची आमची पुढची भूमिका आहे आणि प्रभाग रचना पूर्वीसारखीच करून घेण्याचा आमचा हा जो संघर्ष आहे तो कायम राहील। या निमित्तानं मी आज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो। जय भीम। या ठिकाणी आपण लक्षात घ्या की पुणे महानगरपालिकेच्या 1958 साली महानगरपालिका अस्तित्वात आली। 1962 साली हा मंगळवार पेठचा जो भाग होता, मंगळवार सोमवार पेठ असा प्रभाग होता। आपण चेक करा, या प्रभागाचा वॉर्ड क्रमांक 1 या ठिकाणी होता आणि तेव्हापासून ते आज तागायत म्हणजे सलग 2017पर्यंत गेल्या 90 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत या प्रभागामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण होतं। आणि मला या गोष्टीचा खेद वाटतो की बाबासाहेबांनी अत्यंत कष्टाने बाबासाहेबांनी एक दिवस एकत्र करून हे आरक्षण या समाजाला दिलेलं आहे। आणि मला या बुद्धीचा खेद वाटतो की आपण स्वार्थापोटी म्हणजे फक्त आपण निवडून येण्यासाठी एका समाजाला दावणीला कसं काय लावू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्यासाठी मला त्याचं दुःख होतं की एक एवढा माणूस कसा काय स्वार्थी बनू शकतो। वाटते की नक्की त्या प्रभागाची दुरुस्ती केलं जाईल असं मला वारंवार वाटतं असं की काहीतरी दुरुस्ती केलं जाईल। अगदीच केलंच नाही तर पुढं आंदोलन कृती समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला। आज निर्धार सभा झाली, 30 तारखेला काहीतरी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात केलं जाणार आहे। त्याहून अंतिम लढा हा हायकोर्टात जाऊन लढा देण्याचं काम या ठिकाणी जनता करेल। केवळ जनतेची भावना आणि आजच्या निर्धार सभेमध्ये जे मोठ्या संख्येने जी जनता उपस्थित होती यांच्या भावनेचं लक्षात घेता खरोखरच यांनासुद्धा या जनतेलासुद्धा हे निर्णय पटलेला नाही, म्हणून सगळ्या रस्त्यावर एकत्र आले। ही शक्ती पूर्ण प्रभागाचा निर्णय लागेपर्यंत, महानगरपालिकेचा निर्णय लागेपर्यंत, उमेदवार ठरवपर्यंत ही शक्ती जर अखंडपणे असेल तर खऱ्या अर्थाने इथली निवडणूक ही सुद्धा श्रेष्ठ ठरणार आहे आणि एक न्याय देण्याचं काम आंबेडकरी जनतेला मिळेल असं मला खात्री वाटते।